आज हिंगोलीच्या रस्त्यांना भयंकर गर्दी होती। नरसी फाट्यावर तर आज पब्लिक मावाईच नाही, गाडी लावायसाठी पार्किंगला पण जागा कमी पडत होती, कारण आज जिकडे तिकडे शिवभक्ताचं आग्यमोल दिसत होतं। नदीच्या पुलावर आज एवढी खतरनाक ट्रॅफिक झालेली होती की गाडी चालवणं पण मुश्किल झालं होतं, आणि एवढ्या गर्दीतून गाडी चालवणं म्हणजे खतरो खिलाडीपेक्षा काय कमी नव्हतं बरं का। पण तुम्हाला तर माहिती आहे, तुमचा भाऊ या गोष्टीत खूप माहिती, एवढ्या ट्रॅफिक मध्ये तुमचा भाऊ बोळे गाडी काढू लागला बरं। जेवढ्या गाड्या येऊन लागल्या होत्या त्याच्या दुपटीनं लोक पायी जात होते बरं। कमी करण्यासाठी साईडला ट्रॅफिक वाले चर्चा होते बरं। काही शिवभक्त तर टेम्पोच्या टोपावर बसून येऊ लागले आणि सर्व लांबून आलेले शिवभक्त होते बरं। कारण विषय तुम्हाला तर माहित होता आजचा काय आहे, कारण आज होता श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार, आणि या सोमवारी निघणार होती अशी भव्य दिव्य अशी कावड। कारण ही कावड फक्त हिंगोलीत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे बरं। आणि ही कावड निघते हिंगोलीचे असणारे भूमिपुत्र तथा कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार आणि गोरगरिबांसाठी असणारे देवमानू, लहानापासून मोठ्यापर्यंत लोकप्रिय असणारे दमदार आमदार संतोष दादा बांगर यांच्या नेतृत्वात निघणारी ही कावड होती। मग गर्दी तर शेवटी असणारच ना, कारण त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी ही त्यांची जनता होती। उगीच त्यांना गोरगरिबांचे केवरे म्हणत नाहीत बरं, म्हणून तर त्यांच्या शब्दासाठी ही जमा झालेले सगळे शिवभक्त होते बरं। तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे सगळे शिवभक्त एका जागी जमा होत आहेत बरं का। कारण ही कावड चिंचाळेश्वर महादेव मंदिर कळमनुरी ओम कयादू अमृतधारा महादेव मंदिर हिंगोली येथे संपन्न होणार आहे। आणि या कावड यात्रेचं महत्व सांगायचं झालं म्हणजे या कावड यात्रेला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांची पण हजेरी लागणार, म्हणून आजची कावड ही डोळ्याचं पापण फेडणारी होती बरं का। कारण तुम्हाला कळमनुरीच्या रस्त्यावर नाही तर हिंगोलीच्या रस्त्यावर पण शिवभक्तांची सुनामी पाहायला दिसेल बरं का। माननीय आमदार संतोष दादा बांगर यांचा हर हर महादेवचा जयघोष होईल, आणि लाखोंच्या संख्येने हिंदू बांधव जमा होतील, आणि तो क्षण डोळ्याचं पापण फेडणारा असेल, आणि आपला संपूर्ण हिंगोली शहर कावड यात्रेने सजलेले दिसेल, आणि तो क्षण पाहण्यासाठी तुम्ही सगळे शिवभक्त उपस्थित राहा बरं का। तोपर्यंत कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा, आणि व्हिडिओ आवडल्यास तेवढं लाईक आणि फॉलो करायचं विसरू नका, कारण आपण आता पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये भेटणार आहे। तोपर्यंत राम कृष्ण हरी।